वसुदे आज बुधवार घटस्थापनेपासून चौथा दिवस आहे, चौथी माळ आहे. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आज आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. प्रथम श्री सूक्त म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपापल्या ठिकाणी म्यूटमध्येच श्रीसूक्त म्हणूया. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमुनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये. श्रीर्मा देवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्राञ्जलज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये. श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये. अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतुमान् देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिम समृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारान् नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये. श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः. कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवस मे गृहे. निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले.
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह। आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह। ताम आवह जातवेदो लक्ष्मीमुनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं। यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं। सूक्तं पञ्चदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत्। पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व। जय माता दी माता की जय, अंबा माता की जय। काल आपण 19वा श्लोक पाहिलेला आहे. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतंचैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. मी सत पण आहे, असत पण आहे, अमृत पण आहे, मृत्यू पण आहे, सगळं काही मीच आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तर आपल्याला भक्ती करायला किंवा आपल्याला रोजचं दैनंदिन जीवन जगत असताना कुठलीही अडचण येणार नाही. आता अजून काय समज, कशाच्या बाबतीत तू दक्ष राहा. आता आपल्याला 20वा श्लोक पाहायचा आहे. म्हणजे स्वर्गभोगासाठी यज्ञादी कर्म करणाऱ्यांच्या येण्या जाण्याचं, म्हणजे आगमन आणि गमन दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कशा त्याला भोगाव्या लागतात ते आता सांगतायत. त्रैविद्यामां सोमपः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. संधीसह म्हटलंय, आता संधी सोडून बघा. त्रैविद्या माम सोमपाहा स्फूत पापाहा, तिथे पापाच्या पुढचा विसर्ग गेलेला आहे यमुळं. पण पुढचा संधी बघा, यज्ञैहि इष्ट्वा, आणि खालच्या ओळीला ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती, आणि दिव्यान दिवी देवभोगान. ते दिव्यान हा शब्द वेगळा आणि दिवी हा शब्द वेगळा. आता प्रत्येकाचा अर्थ बघूया. त्रैविद्याहा म्हणजे काय हो, तीन वेदात जे काही सांगितलेलं आहे ते जाणणारे, म्हणजे 3 वेदानुसार सगळी कर्म करणारे. पण ती कर्म कशी आहेत, सांगितलेली कर्म, विहित कर्म, पण सकाम बुद्धीनं करणारे, त्यांना त्रैविद्य म्हटलेलं. पुढं म्हणले सोमपाहा, एक सोम नावाचे यज्ञ असतो, त्याच्यामध्ये सोम वनस्पती जी असते ती कुटून गाळून तिचा रस प्यायचा असतो. हल्ली लोक वेगळ्याच अर्थानं सोमप्राशन करतो म्हणतात, तो अर्थ घेऊ नका. तर सोमपाहा म्हणजे सोमप्राशन करणारे, सोमरस पिणारे. त्यामुळे ते पूतपापाहा, पूतपापाहा म्हणजे ज्यांचं पाप हे निघून गेलेलं आहे, जे पापरहित झालेले आहेत, पापापासून मुक्त झालेले आहेत, असे पुरुष. यज्ञैहि माम इष्ट्वा, यज्ञैहि म्हणजे यज्ञांच्या द्वारा, माम इष्ट्वा म्हणजे माझी पूजा करून, स्वर्गतिम प्रार्थयन्ते, स्वर्गतिम म्हणजे स्वर्गाची गती, स्वर्गतिम प्रार्थयन्ते म्हणजे त्या स्वर्गाची गती, म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होण्याची, प्रार्थयन्ते म्हणजे इच्छा करतात. खालच्या ओळीला ते म्हणजे ते सगळे पुरुष. पुण्यम आसाद्य, ते पुण्य प्राप्त करून,
पुण्याचं फलद्रूप असा सुरेंद्र लोकम. आत्ता सांगितले स्वर्गतीम, आणि आता त्यालाच वेगळा शब्द. संस्कृतचं हे वैशिष्ट्य असतं, एका शब्दाची कधी पुनरावृत्ती करत नाहीत. म्हणून इथं सुरेंद्र लोक म्हणजे स्वर्ग. सुरेंद्र म्हणजे सुरांचा इंद्र अर्थात राजा, त्याचा लोक म्हणजे स्वर्गलोक. आसाद्य म्हणजे प्राप्त करून घेऊन. दिवी म्हणजे पुन्हा आता बघा तिसरा शब्द दिवी म्हणजे स्वर्गात. एक सांगितला स्वर्गतीम, दुसरा सांगितला सुरेंद्र लोक, तिसरं सांगताय दिवी म्हणजे या स्वर्गात. दिव्यान देवभोगान अश्नंती. अहो स्वर्गात गेल्यावर काय कमतरता आहे? तिथं दिव्य असे देवतांचे जे भोग आहेत, देवभोगान, देवांना जे जे काही भोगायला मिळतं ते सगळं या लोकांना पण मिळतं. म्हणजे 3 वेदांचं महत्त्व इथं सांगितलंय. 3 वेदात सांगितलेल्या कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. फक्त हे सकाम करतायत म्हणून मला जरा तिथं खटकतं. तर 3 वेदात सांगितलेली सकाम कर्म करणारे, सोमरस प्राशन करणारे, पापमुक्त झालेले आणि माझी पूजा यज्ञांच्या द्वारा करणारे आणि स्वर्गप्राप्तीची इच्छा करणारे. मला आठवतं लहानपणीनं आम्ही पण 5-6 वर्षाचे असताना ही स्वर्ग ही कल्पना खूप भिनलेली होती सगळ्यांच्याकडून, तोंडातून, बोलण्यातून, कथांमधून. मग आपण जर चांगलं वागलो ना तर आपल्याला स्वर्ग मिळतो, नाही तर नरक. स्वर्ग किंवा नरक या 2च गोष्टी होत्या. पण कशाची तरी इच्छा केल्यामुळं कर्म करणं, त्यामुळं स्वर्ग मिळणार आहे. आता आपण ह्या लेवलला आलो आहेत की आपल्याला या फक्त स्वर्गापर्यंत नाही पोचायचं, आपल्याला मोक्षद्वार पाहिजे. म्हणून इथं आता त्यांनी मात्र सांगितलेलं आहे की असे काहीतरी इच्छा ठेवून, कुठली तरी अपेक्षा ठेवून हे सगळे यज्ञ करणारे, सोमरस प्राशन करणारे स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. आणि ते पुरुष आपल्या पुण्याईचं फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन तिथे स्वर्गात देवांचे जे भोग आहेत ते भोगतात किंवा ते प्राप्त करतात. मग देव काय काय करतात? रोज अमृत पितात, करमणुकीसाठी अप्सरांचं नृत्य, गायन, गंधर्वांचं गायन हे सगळं पाहत असतात. कामधेनू कल्पवृक्षांच्या पुढे ज्याची इच्छा करतील ते त्यांना सगळं प्राप्त होतं. मग हे सगळं आपल्याला पण होऊ शकतो. पण हे सुद्धा जे भोग आहेत हे तात्पुरते भोग आहेत, क्षणिक आहेत, क्षणिक असतात. हे टिकणारे नसतात, शाश्वत नसतात. आणि त्यामुळे हे भोग आपल्याला सुद्धा मिळू शकतात, एवढंच इथं सांगितलं. बघूया आता विनोबा काय म्हणताय. वेदाभ्यासी सोमपाने पुनीत. पाने म्हणजे पिऊन बरं का, नाही ते झाडाची पाने घ्याल, नाही. वेदाभ्यासी सोमपाने पुनीत, माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ते पुण्याने. माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ते पुण्याने. जाऊनी इंद्रलोकी तेथींचे ते भोगिती दिव्य भोग. तेथींचे ते भोगिती दिव्य भोग. पण माझ्यासाठी यज्ञ करून स्वर्ग जोडू इच्छितात आणि पुण्यामुळं स्वर्गलोकामध्ये, इंद्रलोकामध्ये जाऊन तिथले सगळे दिव्य भोग भोगू इच्छितात. संत तुकारामही तेच सांगतात. इंद्रादिक रूपे यजुनी बहुधा, केला पुण्यबाधा अक्षयत्वे. मातेच पै वेदिती सोमपानी, मग ते निदानी घेती सुखा. इंद्रासनारूढ होती अमरदृढ, घेती सुखाड उर्वशीचा. दिविचर फेरे घेती विमानात. हो ना, विमानात फिरायला मिळतं. तुका म्हणे भूत भविष्य केले. म्हणजे भूत आणि भविष्य, भूताचं भूतकाळाचं भविष्य होतंय. आपल्याला जे पूर्वी अनुभवलेले ते पुन्हा भविष्यातही मिळतंय, अशा अर्थी त्यांनी ते म्हटलेलं आहे. चव्हाण म्हणतायत,
तीन वेद सोमपानी निष्पाप, यज्ञाने प्रार्थिती स्वर्गलोक, पुण्ये मिळवती देवेंद्र लोक, भोगती देवभोग अलौकिक. इथं आपल्याला हे मिळत नाही काही अप्सरा बिप्सरा. आता काय टी व्हीवर सगळं मिळतंय म्हणा. जे सगळं तिथं चालत असेल ते इथेही चालायला लागलेलं. लोक वेगळ्याच पानाला सोमपान म्हणतायत, तेही पितायत. अगदी चांगल्या चांगल्या घराण्यातले लोक असे बाधा आलेले त्यांच्या जीवनाला, त्यांच्या वागण्याला. पण ते आपल्याला आत्ता गृहीत नाही धरायचं. भगवंत काय सांगतायत की निदान तुला चांगलं वागायचं असेल, चांगलं फळ हवे असेल तर यज्ञादी कर्म कर, वेदांनी सांगितलेली कर्म कर. मोरोपंत म्हणतात, वैदिक सोमप अनघ स्वर्गती, इच्छिती यजोनी या गाते, इंद्रभुवनी त्या पुण्ये भोगिती, ते दिव्य देव भोगांते. तुलसीदास म्हणतात, यज्ञ म्हणजे यज्ञाला ते ज म्हणतात ना, यच्या जागी ज. यज्ञ ही करत पाप न दहत, चाहत स्वर्ग को बास. बास म्हणजे निवास. इंद्रलोक लही भोगवे, दिव्य भोग विलास. इंद्रलोकात का जायचे? तर तिथले दिव्य भोग मिळावेत. प्रज्ञानानंद म्हणतात, सोमपान करुनी श्रुती कर्मे, यजुनी अनघवांची अर्ग, यजुनी अनघवांची स्वर्ग. अनघ म्हणजे निष्पाप. पावन सुरेंद्र लोका पाऊनी, दिव्य भोगितो दिवी भोग. ते तुमच्या पुण्याच्या जेवढं पुण्य आहे, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पण जेवढं आपलं पुण्य केलेलं आहे त्यासाठी स्वर्गात जायला मिळतं. आणि त्या पुण्याचा भोग संपला, समजा आपलं एवढं गाठोडं आहे पुण्याचं, तेवढं रोज हळूहळू हळू वापरून ते संपलं की पुन्हा आपल्याला या मृत्यू लोकात यायला लागतं. तर आता ते चाललंय. तो श्लोक आहे पुढे बघा. अजून शंकराचार्य काय म्हणतात बघूया. त्रैविद्याचं त्यांनी तेच सांगितलेलं आहे शंकराचार्यांनी. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या लोकांचे म्हणजे या वेदांचे ज्यांनी यथार्थ ज्ञान करून घेतलेलं आहे ते त्रैविद्य. आणि सोमपहा म्हणजे सोमरस प्राशन करणारे, पापरहित होऊन म्हणजे सोमपान केल्याने ज्यांचं पापरहित झालेलं आहे, जे पाप नष्ट झालेलं असे अष्टवसू वगैरे ज्या आहेत त्या. तर वसू आदी देवरूपाने स्थिर झालेले हे सकाम पुरुष माझ्या म्हणजे परमात्म्यासाठी अग्निष्टोमादी यज्ञ करतात, स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते आपल्या पुण्यामुळं प्राप्त झालेल्या फळामुळं इंद्राच्या स्थानाची प्राप्ती करून घेतात. त्या ठिकाणी देवतांचे दिव्य भोग भोगतात. देवतांचे स्वर्गातील अगदी अप्राकृत म्हणजे असामान्य असे भोग आहेत, त्यांचा आस्वाद घेतात. वेगळं काही या श्लोकात सांगण्याजोगं नाही आहे. पण एक इंद्राची गंमत सांगते की पूर्वीच्या काळी हे यज्ञ वगैरे मागेही सांगितलं होतं की जो कोणी 100 अश्वमेध यज्ञ करील किंवा जो कोणी 100 राजसूय यज्ञ करील त्याला इंद्रपद प्राप्त होतं. किंवा ज्यानं खूप अनेक वर्षांची तपश्चर्या केलेली आहे असा सुद्धा इंद्रपद प्राप्त करून घेऊ शकतो. आणि म्हणून इंद्राला नेहमी भीती वाटते की चला यांनी 99,000 वर्षे केली म्हणजे आता 1,000च वर्ष उरले, एवढी तपश्चर्या केली की हे स्वर्गात येणार, मला खाली जावं लागणार. म्हणजे एक त्याच्यातला थोडासा सांगण्याचा भाव आपण समजून घ्यायचा की आपण जर चांगली तपश्चर्या केली, चांगलं ज्ञान मिळवलं, चांगलं कर्म केलं तर आपल्याला सुद्धा इंद्रलोकापर्यंत जाण्याची संधी आहे. कारण पृथ्वी तलावर सुखाबरोबर दुःख जास्त अनुभवायला मिळतं. म्हणून हे सगळं ही एक भुलावण आहे.
पण हे परमनंट नाही आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल फार विचार करायचा नाही. कारण पुढचा श्लोक शिकलात की आपल्या मनातला सगळा जो आभास आहे किंवा जी कल्पना आहे ती बरोबर क्षीण होते. पुढचा श्लोक लगेच घेऊयात, म्हणजे मग त्यातलं हे कळेल आपल्याला. आता 2 मुलांचं एक उदाहरण सहज सांगावंसं वाटते की आईला 2 मुलं आहेत. आई काय करते, जो अतिशय अभ्यास करतो, सारखा अभ्यास, तो दुसरं घेतच नाही काय हातात, तर त्याला आई म्हणते, बाळा जरा थांब, थोडा वेळ खेळून ये. आणि जो दिवसभर उन्हाळक्या करत खेळत फिरला आहे त्याला बोलवते, म्हणती ये थोडा वेळ अभ्यास कर. तसं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही निदान काहीतरी वेद शिका, सोमप्राशन करा, म्हणजे तुमच्या जीवाचा विकास होण्यासाठी ज्याला जे योग्य आहे ते करायलाच पाहिजे, नाही का. आता पुढचा श्लोक बघूया, म्हणजे मग आपल्याला या पुण्याच्या जोरावर आपल्याला किती वेळ तिथं स्वर्गात राहायला मिळणार आहे ते छान भगवंत सांगतायत. म्हणजे आधी चांगलं कर, तर चांगली कर्म तर कर, याच्यासाठी प्रवृत्ती केलं की स्वर्गात जायला मिळेल. म्हणजे लगेच लोक निदान तेवढ्यापुरतं तरी वेदाध्ययन करतील, सोमप्राशन करतील, यज्ञ करतील, मग पुण्य त्यांचं एवढं साठेल, एखाद्याचं एवढं साठेल, एखाद्याचं एवढं, आणि ते गाठोडं घेऊन ते स्वर्गाला जाणार. म्हणजे बरोबर जाणार, ते काही गाठोडं वेगळं नसतं आपल्या इतर सामानासारखं. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. याच्यात फारसे संधी नाही आहेत, छोटासाच आहे. त्रयी धर्मम अनुप्रपन्ना, इथंच फक्त संधी आहे, आणि बाकी सगळे सुटे सुटे शब्द आहेत. आता ते म्हणजे जे मगाच्या श्लोकातले लोक आहेत ते स्वर्गात पोचलेले, तर ते तम विशालम स्वर्गलोकम भुक्त्वा, स्वर्गलोकम विशालम भुक्त्वा, भुक्त्वा म्हणजे भोगून. विशाल, अहो स्वर्गलोक काही छोटा नाही आहे, आपल्याला हा पृथ्वीलोकच मोठा वाटतोय, पण याच्यापेक्षा तो स्वर्गलोक कितीतरी मोठा असणार. म्हणून त्या विशाल अशा स्वर्गलोकाला भुक्त्वा म्हणजे भोग घेऊन काय करतात, क्षीणे पुण्ये, क्षीणे म्हणजे कमी झालेलं, पुण्य म्हणजे पुण्य, म्हणजे पुण्य क्षीण झाल्यावर म्हणजे संपल्यावर, मर्त्यलोकम विशन्ति, पुन्हा या मर्त्यलोकामध्ये, मृत्यूलोकामध्ये प्रवेश करतात, पुन्हा इथे आपल्याला. आणि एवम म्हणजे अशा प्रकारे त्रयी धर्मम, त्रयी धर्म म्हणजे मगाशी जे सांगितले ते की 3 वेदांनी सांगितलेला जो धर्म आहे सकाम कर्म करण्याचा, तो त्या कर्माचा अनुप्रपन्ना, अनेक आहेत, अनेक वचन आहे म्हणून अनुप्रपन्ना हा असं म्हणायचे, विसर्गाचा लोप झालेला आहे. अनुप्रपन्ना हा म्हणजे आश्रय घेणारे, म्हणजे 3 वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचा आश्रय घेणारे कोण, कामा, काम म्हणजे सगळ्या इच्छा वासना, आणि त्या कामाहा म्हणजे त्याची इच्छा करणारे, म्हणजे सगळ्या भोगांच्या कामनांची इच्छा असणारे. थोडं नंतर बोलते. गतागतम, गत हा म्हणजे गेलेले, आगतम म्हणजे परत आलेले, म्हणजे पुन्हा पुन्हा जाणं आणि येणं. हां, ते लभन्ते, त्यांना ते प्राप्त होतं. जेवढे आत्ता मी सांगितलं तसं जेवढे आपले पुण्य झालेलं आहे ते वर स्वर्गात जायला मिळण्यासाठी आहे. स्वर्गात जाणार, ती सगळी तिथले भोग सगळे भोगणार, आणि आपलं पुण्य संपलं की आपण परत येणार. आता आपण इथे काय करतो, हो इथे सुद्धा आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, पैसे शिल्लक ठेवतो, मग ते कुठे ठेवायचे, मग एफ.डी करा, अमक्यामध्ये गुंतवा, LICत गुंतवा, कुणी शेअरमध्ये गुंतवतो, काय काय करतो आपण. मग तेच जे गुंतवलेले आहेत ते जर तुम्ही रोज थोडे थोडे काढायला लागलात तर ते पुन्हा संपून जातात की नाही, का ते आठवडं तसंच राहणार आहे बँकेत, कुठेही ज्या संस्थेत ज्याच्यात इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल ते संपून जातं. म्हणून हल्लीच्या इन्व्हेस्टमेंट कंपन्याच फार हुशार आहेत. मला तर म्हणजे मजाच वाटते
की आपण लाखभर गुंतवायचे 10 वर्ष आणि 10 वर्षानंतर आपल्याला त्याचे काय 1.5 लाख 2 लाख मिळणार. म्हणजे 10 वर्ष तर काही वापरायलाही मिळत नाही. ते 2 लाख मिळाल्यावर काय आपल्या एका मिनिटात उडून जातात, कारण त्यावेळेला ती दसपट महागाई झालेली असते. पण संपले ते 2 लाख, संपले की पुन्हा आपण रिकामे, पुन्हा आपली गुंतवणूक, पुन्हा आपली राबणूक, पुन्हा आपलं सगळं काम सुरूच. तसंच आहे ते. स्वर्गलोकात जरी गेलो तरी पुन्हा जायचे, पुन्हा परत यायचे. म्हणून गमनागमनम, पुनरपि गमनम पुनरपि जननी जठरेशेनम, पुनरपि मरणम पुनरपि जननम. तसं पुनरपि गमनम पुनरागमनम म्हणजे जाणं येणं आणि पुन्हा हे संसारात पडणं हे माणसाला काही सुटत नाही. बघूया आता समश्लोकी काय म्हणताय. आता तुम्ही सगळेजण हे वाचता आहात देवीचा पाठ, तो आता पाठ झाला असेल सगळ्यांचा. सहज आठवलं म्हणून सांगते की ती कथेनीच सुरुवात झालेली आहे ना देवीच्या पाठाची. कशी झाली की तो सुरथ राजा आणि त्याच्यावर कोलाविध्वंसी शत्रू आक्रमण करतात आणि आक्रमण केल्यावर त्याचं राज्य हिरावून घेतात. तो आपल्या राज्यात येतो तर तिथेही दुसरे शत्रू असतात, तेही त्याला नेस्तनाबूत करतात. त्याच्यातूनही तो उरतोय नुसता, तर त्याचे सगळे अधिकारी, त्याचे सगळे प्रधान विधान, ते सगळी त्याची संपत्ती काढून घेतात, त्याचे अधिकार काढून घेतात, राज्यपद काढून घेतात आणि त्याला हाकलून देतात. तो येतो एका वनामध्ये, तिथे मेधा ऋषींचा आश्रम आहे. त्या ठिकाणी येऊन जरा पाहतोय काय इथं वातावरण आहे, कसं आहे. तेवढ्यात दुसरा एक वैश्य येतो. त्या वैश्याला काय केले, त्याच्या मुलांनी, बायकोनी, सगळ्यांनी, नातेवाईकांनी त्याची संपत्ती सगळी हिरावून घेतली आणि त्याला हाकलून दिले. आजही तेच घडते. लोकांना वाटते फक्त हे पूर्वीच्या काळी घडले, असं नाही आहे. आत्तासुद्धा बघा, तुम्ही मागे कथा ऐकलेल्या आहेत की वडिलांची जी की आयुष्यभराची ग्रॅच्युइटी, जे काय असतील सगळे पैसे नोकरीचे मिळालेले, एकदम जी काय एफ डी केली असेल की जे काय त्यांनी पैसे साठवलेले असतील ते सगळे, मुलगा म्हणतो की मी आता तुम्हाला छान घर घेऊन देतो आणि आता पहिल्या घरात अशा साध्या राहू नका, म्हणून माझ्या नावावर करून द्या. आणि ते सगळं त्याच्या नावावर करून घेतो. म्हणतो चला आता माझ्याबरोबर परदेशातच जाऊया, तिकडंच घेऊ आपण चांगलं घर. अक्षरशः त्या वडिलांना विमानतळावर ह्यानं एकट्याचंच तिकीट काढले आणि तिथं विमानतळावरच सोडून तो निघून गेला. वेड्यासारखा माणूस तो भरकटत राहतो. अशा घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत. किंवा आईवडिलांनी बांधलेलं घर ते विकायला लावायचं, मोठा फ्लॅट घ्या तो म्हणायचं, तुम्हाला तिकडं नेतो म्हणायचं, आणि त्या नव्या घरात जागासुद्धा त्यांना मिळत नाही. म्हणजे हाकलूनच द्यायला पाहिजे असं नाही, ह्या दोघांना हाकलून दिलं. मग ते मेधा ऋषी म्हणतात की काय झालं, त्यांची हकीकत विचारतात, ते सगळं सांगतात. तर म्हणतात थांबा, मी तुम्हाला आता देवीची सगळी पराक्रमाची कथा सांगतो. आणि मग देवीची उत्पत्ती कशी झाली, पहिले मधुकैटभ त्या राक्षसांना देवांनी कसं मारलं, त्यांना प्रवृत्त कसं हीन केलं, सगळ्या राक्षसांना मारलं. आता मी डिटेल सांगत नाही. ते सगळं सांगितल्यानंतर म्हणून तुम्ही देवीची प्रार्थना करा. आणि शेवटच्या 13व्या याच्यामध्ये त्यांनी तिची प्रार्थना केल्यानंतर त्यांनी मग अगदी निराहार, आपण जसं आत्ता उपवास करतो, काही खात नाही, अन्न खात नाही, फार खात नाही, थोडंसं फलाहार वगैरे किंवा हलका आहार घेऊन राहायचं 10 दिवस 9 दिवस. त्यांनी 3 वर्ष तशी तपश्चर्या केली. मग देवी त्यांना प्रसन्न झाली आणि काय म्हणते, तर राजाला आपलं राज्य गेल्याचं दुःख आहे, पण त्या वैश्याला मात्र आता जाणीव झाली की आपण त्या मुलाबाळांची चिंता करून आता इथं बसून काही उपयोग नाही आहे. त्यापेक्षा आपण त्याच्यापासून विरक्त व्हायला पाहिजे. तो वैराग्य त्याला मिळालं, प्राप्त झालं त्या उपवासामुळं आणि देवीच्या प्रार्थनेमुळं. मग देवी म्हणते तुला का, ती म्हणते तू तर वैराग्ययुक्त झाला आहेस, संपन्न आहेस, म्हणजे तुला काही घरीदारी जायची पुन्हाची ओढ नाही आहे, तर तुला ज्ञान मिळेल, आत्मज्ञान मिळालं. आणि राजाला मात्र सांगितलं की तुला सगळं पाहिजे ना, पुन्हा राज्यविज्य, तर पुन्हा तू सावर्णी मनू होशील, वैवस्वत ह्याच्यामधला, सूर्याच्या कुळातला, वंशातला, आणि तुला पुन्हा राज्य मिळेल.
राजाला पुन्हा पुनर्जन्मामध्ये राज्य मिळालेलं आहे. सांगायचा उद्देश हा की जे काही आपण कर्म केलं त्यानुसार सकाम असेल, जे काय असेल त्यानुसार आपल्याला फळ मिळतं. म्हणून हे जे सांगितलं, येणे जाणे जोडीती काम मूढ, कामामुळं मूढ झालेले जे आहेत ते त्याच्यामध्येच मग्न होतात आणि येणं जाणं चालू राहतं. तुकाराम म्हणतात, ऐसे भोग भोगी जववरी, सरल्या पतीत तोच होय, हाक फोडी धर्मदूत महागजरे. मात्र धर्माचे दूत म्हणजे यमधर्माचे दूत मात्र हाका मारत बसतात. तळिया लोटारे उन्मतासी, पडे दंडशिरी तेव्हा अंतराळी, विमान डळमळी अधोमुख, ते जे भरे नभ पाहती भूलोक, म्हणती पुण्यश्लोक ढासळता, कौतुक करीती नेणती आपुले, पाप जे का केले छळी तसे, असो हे निपुण वैदिकांची कर्मे, निरूपिता वर्मे गतागती, पावती सखया ऐसे कामकामी, तुका म्हणे आम्ही बरे असो. इथं छान सांगितलं तुकारामांनी, त्याच्यावर किती बोलता येईल की जी काही पापं केली त्यामुळं तिथून आपल्याला हाकलून देत आहेत किंवा आपला तिरस्कार करतायत आणि जेवढं पुण्य आहे तेवढं भोगायला मिळते आणि पुन्हा इकडे यायला मिळते. ही वैदिकांची कर्म अशी आहेत म्हणतायत, निपुण वैदिकांची कर्म आहेत. आणि त्याच्या वर्माची म्हणजे त्याचं जर वर्णन केलं येणं आणि जाणं तर ते म्हणतायत ते कामाची इच्छा करतात म्हणून त्यांना हे सगळं भोगावं लागतं. नको बाबा, आम्ही बरे आहोत, आम्हाला पुण्यही नको, ते स्वर्गही नको, जाणं येणंही नको. फार छान सांगितलं तुकारामांनी. आठल्य म्हणतात, स्वर्गा भोगुनी येती सरता, ते पुण्य मृत्यूलोकात, म्हणजे पुण्य सरता मृत्यूलोकात येतात. वेदविधी फळलोलूप पडती, असे जन्म मृत्यू शोकात. पुन्हा जन्ममृत्यूच्या शोकात यायचंच. मिरजकर म्हणतात, भोगुनी ते दिव्य सुखे विशाल, पुण्यक्षये लोटिती येथ काल, वेदाश्रयाने विषयातुरास, या येर झारा चुकती कशास. जो विषयांची अगदी आसक्त झालेला आहे, आतुर झालेला आहे, त्याला या येरझारा चुकणार नाहीत. भोगोनी ते स्वर्गलोकी विशाळ, पुण्यक्षये मृत्यूलोकास येती, वेदी तिनी ठेवनी धर्मनिष्ठा, कामुक ते घालिती येरझारा. असं गडकरी म्हणले होते. आता भारती म्हणतात, वेदोक्त कर्म करुनी स्वर्गी ते, स्वर्ग सौख्य अनुभवती, परिपुण्य संपता इहलोकी, इच्छुक पुन्हा पुन्हा येती. ज्यांना पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा आहे ते परत इकडे येतात. काय करणार? म्हणजे अशा विशाल अशा स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्य संपताच मनुष्य किंवा हे लोक मृत्यूलोकी परत येतात आणि 3 वेदांनी प्रतिपादन केलेल्या धर्माचं पुन्हा पुन्हा आचरण करून स्वर्गोपभोगाची इच्छा करणारे लोक येरझारा प्राप्त करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम. आता स्वर्गलोकातील भोग हे कुठपर्यंत आहेत? पुण्याचा क्षय होईपर्यंत पुन्हा इथं यायचे. ह्याप्रमाणे वैदिक कर्माचा आचार करणारे पण विविध भोगांची इच्छा करणारे जे विषयासक्त असे लोक आहेत ते पुन्हा पुन्हा या स्थितीला प्राप्त होतात, स्वर्गात जातात, परत येतात. त्यांना कधीही स्वतंत्रता प्राप्त होत नाही, स्वतःच्या हिमतीवर नसतात. पण 22वा श्लोक उद्या बघूया. खूप छान सांगितलेलं आहे, फक्त म्हणून घेऊया. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. शेवटचं चरण तर आपण नेहमी बोलतो, योगक्षेमं वहाम्यहम. LICचं आहे ना ब्रीदवाक्य, ते आपले योगक्षेम चालवतात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्रीकृष्ण. सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.